मित्रांनो, गेलेली वेळ आपण आणू शकत नाही आणि येणारी वेळ कशी असेल आपण सांगू शकत नाही, त्यामुळे वेळेचा उपयोग करून घ्या. शिवाजी मराठा संघाकडून आपण पाहतोय 2 सलामीवीर किरण बेरड आणि आकाश काळे, तर गोलंदाजी मार्क होते आहेत धानोरी संघाकडून युवराज. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय, 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील सामना शिवाजी मराठा वर्सेस धानी स्पोर्ट्स क्लब धानोरी. प्रथमतः फलंदाजी करत असताना किरण बेरड, स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला आकाश. शॉर्ट पिच पद्धती चेंडू थोडासा इनस्विंग येऊन किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव असा चेंडू. 5 षटकांचा सामना. त्याच्यामध्ये प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय धानोरी स्पोर्ट्स क्लबचा. परत एकदा शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू पण भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या लॉंग लेगच्या बाहेर. बाउंड्री. एक उत्कृष्ट असं फटका म्हणावं लागेल किरण बेरड यांच्या बॅट मधून 4 रनांसाठी. वेळ करू नका, अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. परत एकदा ब्लॉकर पद्धती चेंडू करून तेवढं चांगल्या पद्धतीने स्टेअर केलं, त्याला मिड विकेट दिशेने खेळून काढला, परंतु 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. किरण बेरड यांची एक चाणाक्ष फलंदाजी म्हणावी लागेल. चांगल्या पद्धतीने चेंडू त्याला चांगलाच सन्मान देऊन 2 रन घेण्यामध्ये यशस्वी. युवराज एक उद्योन्मुख नवीन धानोरी स्पोर्टचा खेळाडू. परत एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू परंतु बाहेर करण्याचा प्रयत्न आणि पॉइंट च्या दिशेने खेळून काढलेला हा षटकार. एक नेत्रदीपक षटकार म्हणावा लागेल किरण बेरड यांच्या बॅट मधून. अशा पद्धतीचे फटके खेळण्यामध्ये किरण माहिर. ग्राउंडचा पुरेपूर वापर करत असताना फलंदाज छोट्या. वाईड. एक अवांतरित चेंडू धाव खात्यामध्ये जमा होत असताना येरोड संघाच्या खराडीचा माट्या. परत एकदा शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू आणि शॉर्ट पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आणि जाईल सीमारेषा बाहेर. चौकार.
4 रनांसाठी. शेवटचा एक चेंडू बाकी. धावसंख्या 17. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्यांचा डोंगर उभा करत असताना किरण बेरड छत्रपती शिवाजी मराठा संघ एरोडा परत एकदा लॉफ्टेड प्रदेश चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढला आणि जाईल सीमारेषा बाहेर. चौकार, कणकणीत दणदणीत चौकार. ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. नवीन गोलंदाज अमोल पवार. सामना करेल आकाश. पहिल्याच ओव्हर थोडस मागड पडलेलं असताना परत एकदा अमोल पवार कशा पद्धतीने गोलंदाजी करतील बघूया. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. थोडीशी गडबड परंतु फलंदाजांना काहीच धोका नाही आणि मैदानामध्ये वातावरण थोडस वादळी. परत एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट परंतु इथं डॉट पद्धती चेंडू आणि हा सामन्याचा आनंद घेताना फारुख भाई शेख आणि त्यांच्यासोबत जनता डेव्हलपरचे संघ मालक विजय धोत्रे वेळात वेळ काढून आलेले ते. परत एकदा ब्लॉकर पद्धती चेंडू परंतु निर्धाव असा चेंडू. ह्या ओव्हर मध्ये थोडस थांबवून ठेवलेलं आहे फलंदाजांना अमोल पवार यांच्या गोलंदाजीवरती. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावं लागेल अमोल यांची. परत एकदा डॉट नाही हा कट आउट. किरण बेरड आपल्या तंबू मध्ये परत येत असताना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली अमोल पवार यांनी. फलंदाजाला ओळखलं काय खेळतो काय नाही आणि अशा पद्धतीची गोलंदाजी करत तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलं. हा बाहेर चला, बाहेर तुम्ही बाहेर बच्चे लोक बाहेर खेळायचं. 5 दिवस मंगळवारी आहे इकडे मंगळवारी. दाद्या दादा वरे कुठे? दादा वरे माईकशी संपर्क साधायचंय. आकाश मडकर यांच्यासोबत थोडेसे गप्पा मारत असताना काहीतरी हितगुज करत असताना दोघ जण संध्याकाळचा कुठं भेळ खायला जायचं प्लॅन करत असताना आकाश मडकर आणि दादा वरे नवीन फलंदाज चिराग पावले. आज मैदानामध्ये चिराग पावले
वन डाऊनला बॅटिंग करत असताना बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतील. चिराग पावले सामना करेल अमोल पवार. पहिल्या चेंडूवरती चिराग पावले, परत एकदा सफलता अमोल पवार यांना. सलग 5 चेंडू डॉट. या षटकामध्ये थोडस महागडं षटक म्हणावं लागेल येरवडा संघासाठी, आणि तेवढं चांगलं षटक म्हणावं लागेल धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरीसाठी. कारण की चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना अमोल पवार यांनी आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडूवरती विकेट प्राप्त करून आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू सामना करेल दिनेश. दिनेश उर्फ जॉने. परत एकदा ब्लॉक पद्धती चेंडू आणि ह्या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी यांच्यातर्फे अमोल पवार यांनी टाकलेलं आहे. तरी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावं लागेल. निर्धाव षटक, 2 विकेट. ह्या ओव्हरला 1 रन आलेले फक्त. धावसंख्या 22. ललित चौधरी नेक्स्ट बॉलर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगल्या पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल ललित चौधरी याचा. निर्धाव असा 22च्या स्वरूपामध्ये 1 रन आणि धावसंख्या 23. बावीस होते 2 ओव्हर सर. एक चांगल्या पद्धतीचा चेंडू इथे पॉइंटच्या दिशेने गेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येला इथे थोडीशी खिंडार पडत असताना 24 धावसंख्या. तिसरा षटक इथे प्रगती पथावरती. 2 चेंडू आतापर्यंत झाले. 4 चेंडूचा खेळ सामना. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे असफल. आणि चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ललित चौधरी यांच्या द्वारे. परत एकदम मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, असफल फलंदाज
आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धाव संख्या 25. पहिल्या षटकामध्ये 21 धावा घेतल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 4 धावा खर्च केलेले आहेत गोलंदाजांनी आणि हा उत्तुंग असा षटकार अप्रतिम फिल्डिंग म्हणावी लागेल इथे. दोन रन. धाव संख्या 27. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न परंतु त्याला फेकून दिलं बाहेर. 4 धावांसाठी षटकार. 6 आहे ना. सॉरी माय मिस्टेक. दादा 40+ होते ना त्याच्यामुळे असं होते. आहे कॅप्टन तुझा आहे आमचा. अर्जुन कुठं लगेच 2 मिनिटात ये. तीन ओव्हर 33. नवीन गोलंदाज नाव काय अमोल सर. नारायण सामना करेल आकाश. 3 ओव्हरच्या धाव समाप्तीनंतर धाव संख्या 33. या ओव्हर मध्ये चांगल्या पद्धतीने थोडेसे रन आले. शॉर्ट पिच पद्धती चेंडू त्याला बाहेर मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल. निर्धाव असा चेंडू क्षेत्ररक्षण करण्यामध्ये लेंथ डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाज करत असताना आणि त्याच्यामध्ये 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. फलंदाज आकाश एक कव्हरच्या दिशेला खेळून काढलेला चेंडू. परत एकदा ब्लॉक होलचा प्रयत्न येते नाही ते गोलंदाज सफल. चौथा षटक प्रगतीपथावरील धाव संख्या 35. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना इथे नारायण परत एकदा ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि उत्कृष्ट असा झेल म्हणावं लागेल अक्षय यांच्या मार्फत. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग अक्षयने केली आणि आकाश
नवीन फलंदाज गणेश, सामना करेल नारायण. या षटकातील शेवटचा चेंडू. परत एकदा ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न होता आणि एक 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज जॉने. आणि ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. मोलने, रोहित. कोणी मातोश्री 11 कर्णधार. मातोश्री 11 चे कर्णधार. संपर्क साधा.
5 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या 44. 45 धावांचं आव्हान धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरीला.
पहिले चेंडूवरती कणकणी दिसा चौकार भरत दादा यांच्या बॅट मधून. षटक समाप्तीची घोषणा. धावसंख्या होती 10 धावा. एक षटक समाप्तीनंतर 45 धावांचं आव्हान इथे आपण पाहतोय. धानोरी संघ घेऊन इथे उतरलाय फलंदाजीसाठी. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना शिवाजी मराठा वर्सेस धानोरी 11. आपण पाहतोय एक 45 धावांचं मापक आव्हान इथे ठेवलंय धानोरी 11 संघासमोर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे धावसंख्या बनते ती बिनबाद 10 धावा. उर्वरित 24 चेंडू मध्ये अजून 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी धानोरी 11 संघासाठी. तर गोलंदाजी मार्क होते असेल दुसरा गोलंदाज चिराग. तर स्ट्राईक होते आहे ते भरत दादा. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा चिराग. पहिला चेंडू भरत दादासाठी. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू इथे आपण पाहतोय. चेंडूने जरूर थोडा वेळ हवामध्ये होता परंतु कुठला क्षेत्ररक्षक नव्हता. एक धाव. आपण पाहिलं होतं या अगोदरच्या सामन्यामध्ये कौशल टिंगरेने एक सुरेख अशी फलंदाजी केली होती. जवळपास 42 धावा त्यांनी जमवल्या होत्या अगोदरच्या इनिंग मध्ये, म्हणजे पहिल्या मॅच मध्ये. स्ट्राईक वरती कुशल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सुरेख असा फटका. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेरच्या धावेसाठी.
धावसंख्या पोहोचते 15 धावसंख्येवरती दुसरं षटक सुरू असताना. अजूनही आपण इथे पाहू शकतो सामना संपलेला नाहीये, अजून बरंच काही या सामन्यामध्ये. इथे नो बॉल. मुख्य पंच आपण पाहतोय समीर रणसिंग आणि सागर प्रभुणे सर. इथे असेल फ्री हिट. उडा डोळे बघा नीट, चेंडू असेल फ्री हिट. कशा प्रकारे फ्री हिटचा फायदा घेणार कुशल. थोडासा फुलरलेन चेंडू सरळ बॅटने चेंडूला. हॅलो हॅलो. आपण पाहतो या षटकामध्ये 2 चौकार ठोकलेत ते कौशल यांनी. सुरेख अशी फलंदाजी. चिरागवरती तडूला हल्ला. या उद्याचा चेंडू आपण पाहिला थोडासा फुलरलेन चेंडू होता. सरळ बॅटने चेंडूला ऑन साइडला खेळून काढलं. अलॉंग द कार्पेट चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेला 4 धावेसाठी. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 20 धावसंख्येवरती दुसरं षटक सुरू असताना. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. थोडस बदलत इथे पाहायला मिळालं. सुरेख असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप लॉंग ऑन मध्ये केवळ 1 धाव. स्ट्राईक वरती असतील ते संघाचे संघनायक भरतदादा टिंगरे. चिराग टू भरत. सुरेख असा फटका. चेंडू स्लॉट मध्ये होता. सरळ बॅटने खेळून काढला. 1 बाउन्स सीमारेषे पार 4 धावेसाठी. षटकातील तिसरा चौकार. कुठेतरी फलंदाजी डॉमिनेट राहिली ते पाहायला मिळतंय. अगदी सहज खेळलेले फटके. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाचा कमबॅक. इनसाइड आउट. क्लीन बोल्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनते ती 25 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विनंती असेल अमरदादा खेडेकर आणि टिंगरे सरकार. तर या सामन्याचा जो टॉस होतोय ते अष्टपैलू खेळाडू बापू कटके यांच्या हस्ते. Head is the call and toss won by टिंगरे सरकार. आपण पाहते गोलंदाजी मार्क स्वतः कर्णधार गणेश. जर क्षेत्ररक्षण सजावट जर पाहिली तर आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक आहेत ते 38 च्या बाहेर. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग आणि एक आहे तो डीप बॅकवर्ड पॉइंट. स्ट्राईक वरती आहेत ते कौशल टिंगरे. एक विस्फोटक असा फलंदाज. 18 चेंडू मध्ये अजूनही 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू. इथे स्विच हिटचा फटका. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव असा चेंडू. एक चांगल्या षटकाची सुरुवात जरूर इथे म्हणावं लागेल गणेश यांच्याकडून. आपण जर पाहिलं तर सामन्याच्या यावेळी आता अशा फटक्यांची गरज नाहीये. सरळ बॅटने देखील एक चांगले धावा निघू शकतात. इथे आपण पाहतोय शपल होऊन एक सुरेख असा फटका.
क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये लागली रेस, जिंकतोय चेंडू, जातोय सीमारेषे बारच्या धावेसाठी. आपण पाहतोय सकाळपासून कौशल टिंगरेने अनेक असे शप्पलचे फटके खेळलेत. सुरेख अशी फलंदाजी. नवीन बॅटर आपण पाहतोय अमोल पवार याने देखील अगोदरच्या मॅच मध्ये सुरेख फलंदाजी केली होती. मला वाटतं या दोन्ही खेळाडूंनी स्कोर बोर्ड खूप पुढे नेऊन ठेवला होता. पुन्हा त्या स्विचचा फटका पाठीमागे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आणत आहे, मिळते ती केवळ एक धाव. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख अशी फेकी, सुरेख असं कलेक्शन, केवळ एक धाव. तसं जर पाहिलं तर एक खराब चेंडू होता, त्यानंतर जर आपण ओव्हर पाहिली तर सुरेख असं इथं गोलंदाजी करतात गणेश आपल्या संघासाठी. स्ट्राईक वरती आहेत ते नवीन बॅटर अमोल पवार. जिंकण्यासाठी आपण पाहतोय आता 15 धावांची गरज. इथे आपण पाहतोय पंतांनी दंडित केले गोलंदाजाला, अवांतर धावेमध्ये भर. इट्स अ वाईट कॉल. सुरेख असे यष्टीरक्षण ते पाहायला मिळाले यष्ट्यांच्या पाठीमागे. शिवा ढाले आणि समीर रणसिंग यांच्या विचारधारेतून साकली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. सुरेख असा कटचा फटका, जरूर चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक रीच पासून दूर होता. 2 धावा. सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख अशी गोलंदाजी नक्कीच ते म्हणावं लागेल गणेश सरांची. उर्वरित आपण पाहतोय 14 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी धानोर 11 संघाला. स्ट्राईक होते आहे ते अमोल. सुरेख असा चेंडू, स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु चेंडू ब्लॉक मध्ये टाकला. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढले ते कव्हर्स मध्ये. सुरेख असं क्षेत्ररक्षण, सुरेख अशी पैकी एक धाव. थोडस खराब कलेक्शन जरूर म्हणावं लागले ते यष्टीरक्षकाचं, परिणामी एक एक्स्ट्रा धाव. या अशा पॉइंट होती येऊन आपल्याला असं अशा चुका करून चालणार नाहीयेत. आपल्याला एक्स्ट्रा वाचवावं लागतील. इथे आपण पाहतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना गोलंदाज गणेश. पॉइंट आपण पाहतोय एक्स्ट्रा डीप बॅकवर्ड पॉइंट त्यांनी इथे आपण ठेवलेला पाहतोय. थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू, सुरेख असा फटका चेंडू सीमारेषेवरच्या धावेसाठी. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी धानोर 11 संघाला. आपण जर पाहिलं तर थोडासा सहज सामना बनवला इथे या दोन्ही फलंदाजांनी, परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही भाकीत नसतं. कुठलीही गोष्ट आपण भाकीत करू शकत नाहीये, कधीही काही होऊ शकतं. एका चेंडूमध्ये 6 धावा तर 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील होऊ शकत नाहीये. त्यामुळे शेवटच्या धावेपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण कधीही क्रिकेटमध्ये कुठलं भाकीत नाही करू शकत. अष्टपैलू खेळाडू ओमकार दादा खोमणे यांचे इथे आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत आहे दादा. इथे पाहतोय आपण त्याचप्रमाणे शुभ आगमन होते दीपक भाऊसाठे यांचं. नवीन गोलंदाज अमित. तर स्ट्राईक होते इथे कौशल. 12 चेंडू 6 धावा, 6 धावा 12 चेंडू.
तीन रन्स पर ओव्हरच्या स्ट्राईक रेट धावा जमावं लागतील. पहिला चेंडू स्विच हिटचा फटका बॅटची कड घेऊन चेंडू जातो तो फ्लाय स्लिप मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण परिणामी एक एक्स्ट्रा धाव. रायझिंग स्टार संघाचे कर्णधार नागेशप्पा पुजारी यांचं या स्पर्धेसाठी आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सरळ बॅटने आपण पाहतोय सुरेखाचा फटका कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण दूर चेंडूला कव्हर करतोय परंतु इथे सुरेखाचं क्षेत्ररक्षण मिळती ती केवळ एक धाव. सुरेखाचं क्षेत्ररक्षण सुरेख अशी फेकी सुरेख क्रिकेट ते नक्कीच पाहायला मिळालं. दहा चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय अगदीच काही वेगळं करत नाहीयेत. इथे आपण पाहतोय थोडं रनअप मध्ये बिघाड वाटला अमित यांना. त्यांनी आपला फॉलो थांबवला. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरेख असा चेंडू कुठल्या प्रकारचा संपर्क नाही बॅट अँड बॉल मध्ये परिणामी धाव चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे सुरेख असं यष्टरक्षण आपल्याला पाहायला मिळते. हो इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडासा अखूट टप्प्यात चेंडू त्याला सरळ उडवलंय स्क्वेअर लेगच्या पाठीमागे 4 धावेसाठी. सामना संपतोय. वेल प्लेड धानोर 11. आपण पोहोचता या स्पर्धेच्या क्वार्टर फेरीमध्ये. पुढचा होणारा सामना आपण पाहतोय तो टिंगरे सरकार वर्सेस अमरदादा खेडकर. विनंती असेल दोन्ही संघांना की आपण टिंगरे सरकार संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि अमरदादा खेडकर संघाला इथं प्रथम फलंदाज करण्यासाठी पाचारण केलंय.